हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील ठाम, ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही। कुणबी नोंदींमुळे आम्ही ओबीसीतच असल्याचं सिद्ध झाल्याचा जरांगे पाटलांचा दावा। नोंदी सापडलेल्यांचा परिवार नातलगांनाही प्रमाणपत्र मिळावं, जरांगे पाटलांची मागणी। इतरांचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण हीच सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। वडील आणि आजोबांच्या कागदपत्रांवर कुणबी नोंद नसेल तर त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र का द्यायचं? काँग्रेसच्या नाना पटोलेंचा सवाल, नातलगांना पत्र देण्यास विरोध। भिवंडीमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी मेळावा। वर्ध्यानंतर आज भिवंडीतील ओबीसी मेळाव्यातही अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार। जरांगे पाटलांच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे उद्या विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावर बोलणार। जरांगेंसोबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील, गिरीश महाजन यांची माहिती। नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू। नातलगांचा कंपनीच्या मॅनेजमेंट विरोधात संताप, सरकारकडून 5 लाखांची मदत। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। धारावी पुनर्विकासावरून आरोपांचं सत्र कायम। धारावी पुनर्विकासामध्ये देशातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर तडजोड तुटल्यामुळे ठाकरेंनी मोर्चा काढला, शिंदेंची टीका। हायकोर्टात मराठा आरक्षण मिळवून देणाऱ्या महाधिवक्ता कुंभकोणींना सुप्रीम कोर्टात दूर का केलं? इतरांवर आरोपांआधी देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, प्रकाश आंबेडकरांची मागणी। लाठीचार्ज झाला नसता तर माझ्याकडे जरांगेंचं नाव घेऊन कुणी आलं नसतं। उपोषणावर लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला, बच्चू कडूंची टीका। हिरे व्यापाऱ्यासाठी सुरतमधल्या जगातल्या सर्वात मोठ्या इमारतीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। डोळ्यांदेखत मुंबईतला व्यापार पळवला तरी सत्ताधारी गप्प, विरोधकांची टीका। मुख्यमंत्री कुणाला करायचे हे माझ्याच हातात, पत्रकारांना फक्त पंकजा मुंडेंचीच काळजी का? मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाहीत? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं मिश्किल विधान। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप। भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप मात्र कोणतीही कारवाई नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।